म्हणजे 16 संख्येमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर केलेला आहे. एकंदर क्षेत्र जर बघितलं तर 73% महाराष्ट्र आता दुष्काळाच्या छायेत आहे. गव्हर्नमेंटने, राज्य सरकारने महाराष्ट्रात एकंदर 2292 महसुली मंडळ आहेत, रेव्हेन्यू सरकार. त्याच्या 1532 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर झाला. त्यातल्या छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा, पुणे विभाग इथली परिस्थिती ही चिंताजनक आहे. पाण्याची टंचाई आपल्याकडे देशात सगळ्या ज्या धरणे आहेत, पण या धरणाची अवस्था जर बघितली तर जी मोठी धरणं आहेत त्याच्यामध्ये आज जलसाठा किती आहे त्याची आकडेवारी मिळाली. संभाजीनगर इथल्या धरणामध्ये 10% पाणी आहे. 44 धरणात. पुणे विभागात 35 धरणं आहेत, तिथं 16% पाणी आहे. नाशिकमध्ये 22 धरणं आहेत, तिथं 22% पाणी आहे. आणि कोकणामध्ये 11 धरणं आहेत, तिथं 29% पाणी आहे. ही मोठी धरणं. आपल्याकडे मध्यम प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्प छत्रपती संभाजीनगरला 81 आहेत, तिथं 6% 6.43 एवढा जलसाठा आहे. पुण्यामध्ये पुणे डिव्हिजन 50 प्रकल्प आहेत, तिथं 24% जलसाठा आहे. आणि बाकीच्या ठिकाणी 39, 37, 57 वगैरे वगैरे. त्यातल्या त्यात मोठी धरणं जी महाराष्ट्रात आहेत, उदाहरणार्थ उजनी, तिथं उपयुक्त जलसाठा 0 आहे. मराठवाड्याची जायकवाडी हे मोठं धरण, तिथं 5.50 इतकी टक्के जलसाठा आहे. 5%. माजलगाव 0% जलसाठा आहे. नांदरा 0.34%, म्हणजे अर्धा टक्का सुद्धा नाही. आणि धाराशिव जिल्ह्यात सीना कोळेगाव, निम्न तेरणा ही मोठी धरणं आहेत, तिथं 0% साठा आहे. अहमदनगरमध्ये मिरा, निळवंडे आणि भंडारदरा ही 3 मोठी धरणं आहेत, तिथं 9% पाण्याचा साठा आहे. आणि त्यामुळे आज आपण मे महिन्याच्या अखेरीला आहोत आणि साधारणतः जुलैच्या एंडपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. साधारणतः पाऊस हा त्या कालखंडात प्रत्यक्ष पाऊस पडतो, पण धरणं भरतील ही स्थिती यायला जुलै हा अखेरपर्यंत वाढवावा लागेल.